खमंग पौष्टिक अशी थालीपीठ भाजणी कशी बनवायची हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आज त्याच पिठापासून मी थालीपीठ कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असं आहे. त्याचबरोबर लागणार आहे साहित्य: कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण. तर हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवायचा. तयार केलेले भाजणीचं पीठ, थोडंसं ओवा, कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सगळं काही एकजीव करून पाणी घालून चांगलं पीठ मध्यम असं मळून घ्यायचं आहे. आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. अर्धा किलोच्या पिठामध्ये 8 थालीपीठ होतात. तर ज्या कोणाला पिठं हवी असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. घरपोच अशी डिलिव्हरी होईल थालीपीठ पिठाची आणि इतर पिठाची. तर आता भाकरीचं आपण जसं थापतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ. त्याचबरोबर वरून आपल्याला सफेद तीळ शिवरून घ्यायचे. खमंग अशी चव लागते, खरपूस अशी चव लागते. आता तवा गरम झालेला आहे. थालीपीठ घालायचं. आता मध्ये छिद्र केलेले आहेत, त्यामध्ये तेल सोडायचं. सगळीकडून तेल पसरून घ्यायचं. झाकण ठेवायचं. स्लो गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं. आपलं तयार झालं हे थालीपीठ. नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू.